राज्य की महायुति सरकार ने बालू परिवहन को लेकर एक महत्वपूर्ण निर्णय लिया है। अब राज्य में रेत की ढुलाई 24 घंटे की जा सकेगी। गुरुवार को विधानसभा में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नई व्यवस्था की जानकारी दी। उन्होंने आगे बताया कि निर्णय से बाजार में रेती की उपलब्धता बढ़ाने और अवैध परिवहन पर रोक लगेगी। माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम 27 अन्वये मी सभागृहाला एक निवेदन करतो आहे। राज्यामधील वाळूच्या वाहतुकीस सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीमध्ये बंदी असल्यामुळे राज्यामधील वाळूचा पुरेपूर वापर होत नाही। त्यामुळे सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत उत्खनन करून ठेवलेली रेतीची वाहतूक वैध वाहतूक परवाना देऊन काही अटी शर्तीच्या अधीन राहून 24 तास वाहतूक करण्याबद्दलचा निर्णय शासन घेते आहे। वाळूसाठी वाहतूक परवाना ईटीपी तयार करण्यासाठी 24 तास सुविधा ही महाखनिजवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याकरता उत्खनन करून ठेवलेल्या वाळूचे वाळू रेती गटाचे स्वतंत्र जिओ फेन्सिंग करणे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स करणे, सीसीटीव्ही बसवणे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS डिव्हाइस बसवणे इत्यादी बाबी शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आला आहे। दिवसभरात जो साठा तयार होतो तो साठा रात्री उचलता येत नाही। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये अवैध वाहतूक, त्यांना ईटीपी नसतं, मग मोठ्या प्रमाणावर त्यांना पोलीस थांबवतात। मोठ्या प्रमाणावर त्यांना ते वाहतूक करताना त्या ठिकाणी तहसीलदार EDO हे त्या ठिकाणी विचारतात की तुमचा वाहन परवाना 6 वाजताच्या आतमधला नाही आहे। त्यामुळं दिवसभरात साठा झालेली वाळू ही ईटीपीद्वारे महाखनिजच्या पोर्टलवर जाऊन CCTV सर्व्हेलन्स GPS च्या आधारावर 24 तास वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो आहे। हा शासन निर्णय निर्गमित करतो आहे।